नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑरियर्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे प्रकाश. प्रकाश या टॉपिकवरील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी डॉट डॉट प्रारणे आहेत. तर ही आहेत विद्युत चुंबकीय प्रारणे. प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी ही विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत. पुढचा प्रश्न, सर्वप्रथम आरसा तयार करणारे शास्त्रज्ञ कोण? तर आपला जो सपाट आरसा आहे तो सर्वप्रथम जस्टस ऑन लिबिग या शास्त्रज्ञांनी तयार केला. पुढचा प्रश्न, सपाट आरसा तयार करताना काचेच्या मागील पृष्ठभागावर कोणत्या धातूचा परावर्तक लेप देतात? तर ॲल्युमिनियमचा किंवा चांदीचा लेप देतात. सपाट आरसा तयार करताना मागील पृष्ठभागावर ॲल्युमिनियम किंवा चांदी या धातूचा परावर्तक लेप देतात. पुढचा प्रश्न, सपाट आरसा तयार करताना धातूच्या परावर्तक लेपावर कोणत्या पदार्थाचा लेप दिला जातो? जो ॲल्युमिनियम किंवा चांदीचा परावर्तक लेप आहे या लेपावर अजून एक लेप दिला जातो, तर तो लेड ऑक्साईड या पदार्थाचा असतो. पुढचा प्रश्न, सपाट आरशात व्यक्तीची पूर्ण प्रतिमा दिसण्यासाठी आरशाची किमान उंची किती आवश्यक आहे? जर सपाट आरशात आपल्याला व्यक्तीची पूर्ण प्रतिमा पाहायची असेल तर त्या सपाट आरशाची उंची किती हवी? तर व्यक्तीच्या उंचीच्या निम्मी हवी. व्यक्तीच्या उंचीची निम्मी सपाट आरशाची प्रतिमा असेल तर आपल्याला ती व्यक्ती पूर्ण दिसू शकते किंवा वस्तू वगैरे काही असेल तर पूर्ण दिसू शकते. पुढचा प्रश्न, आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी किती असते? म्हणजे आपण जो प्रकाश पाहू शकतो त्या प्रकाशाची तरंग लांबी किती असते? तर त्या प्रकाशाची तरंग लांबी असते 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान. पुढचा प्रश्न, कोणत्या रंगाच्या किरणांची तरंग लांबी सगळ्यात जास्त असते? तर तांबड्या रंगाच्या किरणांची तरंग लांबी सर्वात जास्त असते, जी 700 नॅनोमीटर एवढी असते. तरंग लांबी सगळ्यात जास्त. पुढचा प्रश्न, कोणत्या रंगाच्या किरणांची तरंग लांबी सगळ्यात कमी असते? सर्वात जास्त तांबड्या रंगाची असते, तर आता सर्वात कमी जांभळ्या रंगाची असते. जांभळ्या रंगाच्या किरणांची जी असते 400 नॅनोमीटर. सर्वात जास्त म्हटलं तर तांबड्या रंगाची, सर्वात कमी म्हटलं तर 400 नॅनोमीटर जी जांभळ्या रंगाची, संवेदनशील डोळ्यांना दिसणाऱ्या. पुढचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा उपयोग केला? तर सर आयझॅक न्यूटन यांनी सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा म्हणजे प्रिझमचा उपयोग केला. पुढचा प्रश्न, भिंगातून जाताना प्रकाश किरणांचे किती वेळा अपवर्तन होते? तर भिंगातून जाताना प्रकाश किरणांचे 2 वेळा अपवर्तन होते. पुढचा प्रश्न, अपसारी भिंग व अभिसारी भिंग कोणत्या भिंगांना म्हणतात? तर अपसारी भिंग अंतर्गोल भिंगांना, तर अभिसारी भिंग बहिर्गोल भिंगांना म्हणतात. अपसारी भिंगांवर प्रकाश पडल्यावर तो विखुरला जातो, तर अभिसारी भिंगावर प्रकाश पडल्यावर तो पुढे एका बिंदूत केंद्रित केला जातो. तर मग अशा प्रकारे जर अपसारी भिंग ही अंतर्गोल भिंग असते तर अभिसारी भिंग ही बहिर्गोल भिंग असते. पुढचा प्रश्न, भिंगाच्या शक्तीचे एकक काय आहे? तर भिंगाच्या शक्तीचे एकक डायोप्टर हे आहे. डायोप्टर जे कॅपिटल डी ने दर्शवले जाते. पुढचा प्रश्न, मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्याला काय म्हणतात? तर त्याला पारपटल असे म्हणतात. इंग्लिशमध्ये कॉर्निया असे म्हणतात. पारपटल किंवा कॉर्निया. पुढचा प्रश्न, मानवी डोळ्याच्या पारपटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो त्याला काय म्हणतात? तर त्याला बुबुळ असे म्हणतात. पारपटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो त्याला बुबुळ म्हणतात. पुढचा प्रश्न, मानवी डोळ्याच्या आतील पडद्यावर कोणती प्रतिमा तयार होते? तर मानवी डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. वास्तव आणि उलट. पुढचा प्रश्न,
मानवी डोळ्याच्या नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या डोळ्याच्या भिंगाच्या क्षमतेला कोणती शक्ती म्हणतात? तर या शक्तीला समायोजन शक्ती म्हणतात. पुढचा प्रश्न, मानवाच्या डोळ्याच्या सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर काय आहे? सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर भरपूर परीक्षांना विचारलेला हा प्रश्न आहे. तर ते अंतर असते 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर एवढे आहे. पुढचा प्रश्न, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू किती अंतरावर असतो? निकट बिंदू म्हणजेच लघुत्तम दृष्टीचे अंतर किती आहे? लघुत्तम दृष्टीचे अंतर किंवा निकट बिंदू असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जे 25 सेंटीमीटर एवढे असते. पुढचा प्रश्न, निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू किती आहे? निकट बिंदू किती? तर 25 सेंटीमीटर. तर मग पुढील प्रश्न असा तयार होईल, तर दूरबिंदू किती? तर दूरबिंदू अनंत अंतरावर असतो मानवी डोळ्यासाठी. पुढचा प्रश्न, मानवी डोळ्याच्या नेत्रगोलाचा व्यास किती असतो? तर मानवी डोळ्याचा जो नेत्रगोल आहे त्याचा व्यास असतो 2.4 सेंटीमीटर एवढा. पुढचा प्रश्न, निरोगी डोळ्याकरिता डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर किती असते? तर हे नाभीय अंतर 2 सेंटीमीटर एवढे असते. 2 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, लघु दृष्टी किंवा निकट दृष्टी या दोषामध्ये कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? तर या दोषामध्ये अंतर्गोल भिंग म्हणजेच ऋण शक्तीचा चष्मा वापरतात. लघु दृष्टीमध्ये आपल्याला जवळच्या वस्तू व्यवस्थित दिसतात, तर दूरच्या वस्तू व्यवस्थित दिसत नाहीत. या दोषामध्ये अंतर्गोल भिंग किंवा ऋण शक्तीचा चष्मा वापरतात लघुदृष्टी किंवा निकट दृष्टी दोषामध्ये. पुढचा प्रश्न, दूरदृष्टी दोषामध्ये कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? दूरदृष्टीमध्ये आपल्याला दूरच्या गोष्टी व्यवस्थित दिसतात, तर जवळच्या गोष्टी व्यवस्थित दिसत नाहीत. तर दूरदृष्टी दोषामध्ये बहिर्गोल भिंगाचा किंवा धनशक्तीचा चष्मा वापरतात. बहिर्गोल भिंगाची शक्ती ही धनशक्ती असते. म्हणजेच बहिर्गोल भिंगाचा चष्मा दूरदृष्टी दोषामध्ये, तर अंतर्गोल भिंगाचा चष्मा लघुदृष्टीमध्ये. पुढचा प्रश्न, दरवाजावरील नेत्रदर्शिकेमध्ये कोणते भिंग वापरतात? आपला जो दरवाजा असतो त्याच्या नेत्रदर्शिकेमध्ये कोणते भिंग असते? तर अंतर्गोल भिंग असते. पुढचा प्रश्न, साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वस्तूची किती पट मोठी प्रतिमा मिळवता येते? तर 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने. पुढचा प्रश्न, पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला ... म्हणतात. पातळ पडद्याद्वारे आपण वर या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे. तर जो पातळ पडदा आहे त्याला कॉर्निया किंवा पारपटल असे म्हणतात, ज्याद्वारे प्रकाश डोळ्यांमध्ये प्रवेश करतो. कशाद्वारे प्रवेश करतो प्रकाश डोळ्यांमध्ये? तर कॉर्निया किंवा पारपटल याद्वारे. पुढचा प्रश्न, निर्जंतुकीकरणासाठी कोणत्या किरणांचा वापर करतात? तर निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांचा वापर करतात. अतिनील किरणांचा वापर करतात निर्जंतुकीकरणासाठी. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? म्हणजे पृथ्वीवरून ताऱ्यांची अंतरे मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर खगोलीय पाराशर पद्धत वापरतात. हा अनेक परीक्षांना विचारलेला प्रश्न आहे. खगोलीय पाराशर पद्धत वापरतात. पुढचा प्रश्न, सौर घटाचे कार्य ... वर आधारित आहे. तर सौर घटाचे कार्य हे फोटोव्होल्टेइक इफेक्ट यावर आधारित आहे. अनेक परीक्षांना विचारलेला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, अल्फा कण, बीटा कण, गॅमा कण यावर कोणते प्रभार असतात? तर अल्फा कणावर असतो धन प्रभार. अल्फा कणावर धन प्रभार, बीटा कणावर ऋण प्रभार आणि गॅमा किरण जे असतात ते असतात उदासीन. म्हणजे यावर कोणताही प्रभार नसतो गॅमा किरणांवर. पुढचा प्रश्न, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? तर आकाशात जे इंद्रधनुष्य तयार होते हे सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण झाल्यामुळे म्हणजे स्कॅटरिंग झाल्यामुळे. पुढचा प्रश्न, चष्म्याचे भिंग कोणत्या काचेपासून बनवतात?
तर आपला जो चष्मा आहे त्याचे भिंग कोणत्या काचेपासून बनवतात? तर त्याचे भिंग फ्लिंट काचेपासून बनवतात. पुढचा प्रश्न, बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर कोंब न येण्यासाठी गॅमा किरणांचा मारा करतात. अनेक परीक्षांना विचारलेला प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न, अल्फा कणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर अल्फा कणांचा शोध रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने लावला. अल्फा कणांचा शोध रुदरफोर्ड. पुढचा प्रश्न, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करणारा भाग कोणता? तर आयरिस किंवा इरिस. आयरिस किंवा इरिस म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? तर प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्यांना फोटॉन असे म्हणतात. फोटॉन. इथे आयरिसलाच मराठीत बुबुळ असे म्हणतात. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर त्याला आयरिस इंग्लिशमध्ये, तर मराठीमध्ये बुबुळ म्हणतात. पुढचा प्रश्न, कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर जे गॅमा किरण आहेत त्यांना वस्तुमान नसते. गॅमा किरणांना वस्तुमान नसते. पुढचा प्रश्न, मृगजळ कशामुळे तयार होते? तर मृगजळ हे जमिनीवरची उष्णता व प्रकाशाचे अपवर्तन यामुळे मृगजळ तयार होते. कधी कधी आपल्याला फक्त एवढं दिलं असतं, प्रकाशाचे अपवर्तन. तर प्रकाशाच्या अपवर्तनामुळे मृगजळ तयार होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकाश या टॉपिकवरील अत्यंत महत्त्वपूर्ण असे 38 प्रश्न उत्तराच्या स्वरूपात अभ्यासलेले आहेत. तर याच प्रकारचे प्रश्न आपल्याला पुढील परीक्षांमध्ये नक्कीच दिसतील. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.